हरे कृष्णा. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 13. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 14व्या श्लोकाचं तात्पर्य आपण 6व्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. जर त्याला वाटत असेल की केवळ अज्ञानामुळे आपल्याला माहित नाही की आपलेही हात, पाय इत्यादी सर्वत्र पसरलेले आहेत, परंतु जेव्हा आपल्याला योग्य ज्ञान प्राप्त होईल तेव्हा आपल्याला ती अवस्था प्राप्त होईल, तर त्यांचे ज्ञान हे विसंगत आहे. तर जर त्याला वाटत असेल, तर तो म्हणजे कोण? जीव, व्यक्ती. तर मायावादी प्रचारक असंच सांगत असतात. ते म्हणतात की सध्या आपण अज्ञानात आहोत आणि म्हणून आपल्याला आपल्याविषयीच ज्ञान नाहीये. पण जेव्हा आपल्याला योग्य ज्ञान प्राप्त होईल तेव्हा आपल्याला ती म्हणजे कशी, या श्लोकात सांगितली आहे 13.14 मध्ये, तशी अवस्था प्राप्त होईल. ते म्हणतात की आधी मी भगवान होतो, मग मला मायेने पकडले आणि म्हणून मी विसरलो की मी भगवान आहे. अशा रीतीने ते आपला आर्ग्युमेंट ठेवतात. आणि पुढे म्हणतात की आणि जेव्हा मला ज्ञान होईल की मी भगवंत आहे, तेव्हा माया आहे ती मला सोडून देईल. तर ह्या आर्ग्युमेंटवर, या त्यांच्या बोलण्यावर वैष्णवाचार्य म्हणतात की तुम्ही आधी भगवंत होता. भगवंत हे सर्व शक्तिमान असतात आणि तेव्हा तुम्हाला मायेने पकडले. आता तुम्ही बद्ध अवस्थेत आहात, शक्तिहीन आहात, तर मग माया तुम्हाला का बरं सोडेल? तर माया तर इतकी शक्तिशाली आहे की तुम्ही शक्तिशाली भगवान होते तेव्हा तिने पकडलं होतं. आता तर तुम्ही शक्तिहीन आहात, मग का बरं माया तुम्हाला सोडेल? आणि तुम्ही शक्तिहीन असताना कसे बरं तिच्या पकडीतून सुटू शकाल? तर ह्या सगळ्या चुकीच्या संकल्पना आहेत आणि मी भगवान आहे या संकल्पनेपासून आपण नेहमी सावध राहिलं पाहिजे. श्रील प्रभुपाद प्रवचनात समजवतात की निर्विशेष वादाचं हे जे विष आहे ते जगतामध्ये सर्वत्र पसरलं आहे. की मीच भगवान आहे ही जी संकल्पना आहे ती जगतामध्ये सर्वत्र या निर्विशेष वाद्यांद्वारे, या निराकार वाद्यांद्वारे पसरवली गेली आहे. पुढे वाचते आहे. याचा अर्थ असा आहे की भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध झालेला जीव हा परब्रह्म नाही. परब्रह्म हे जीवाहून भिन्न आहे. तर आपण जाणलं पाहिजे की जीव आहे तो कायम जीवच राहणार आहे. जीव कधीच परब्रह्म म्हणजे भगवंत बनू शकत नाहीत. जीव आहे तो कायम अणु आहे आणि भगवंत हे कायम विभू आहेत, प्रचंड आहेत. आणि भगवंतांचा एक छोटासा अंश म्हणजे हा जीव आहे. एवढं आपल्याला कळलंय. आता पुढे वाचूया. परमात्मा आपल्या हाताचा अमर्याद विस्तार करू शकतो, परंतु जीव असे करू शकत नाही. तर जसं या 14व्या श्लोकाच्या पहिल्या ओळीत दिलं आहे की सर्वतः पाणी. तर भगवंतांचे हात, पाणी म्हणजे इथे हात आहे. नी पहिला, तर त्याचा अर्थ असतो हात. आपण मराठीमध्ये पाणी लिहितो, त्याचा दीर्घ आहे. पाणी नी दुसरा असतो, ते म्हणजे जल, पाणी. पण पाणी नी पहिला म्हणजे इथे हात आहे. तर भगवंतांचे हात सर्वत्र आहेत आणि भगवंत इतके शक्तिशाली आहेत की आपले हात ते कितीही मर्यादेपर्यंत पसरवू शकतात. पण जीव आपण आहोत
हे असं काही कार्य करू शकत नाही. आता मी या इथे खुर्चीत बसले आहे आणि मला त्या गादीवरचं काही घ्यायचं असेल तर मला स्वतःला उठायला लागतं आणि मग ते घ्यायला लागतं, किंवा कुणाची तरी मदत विचारून सांगून मला ती गोष्ट प्राप्त करता येते. पुढे वाचते आहे. भगवद्गीतेत भगवंत सांगतात की जर मनुष्याने त्यांना फूल, फळ किंवा थोडेसे पाणी जरी अर्पण केले तरी भगवंत त्याचा स्वीकार करतात. तर आपण हा श्लोक सगळेच जाणतो आहोत. 9.26 यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यति तद अहम भक्ती उपरुतम अश्नामी प्रयतात्मनः. जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो. तर या श्लोकात 9.26 मध्ये दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणतात अश्नामी, मी स्वीकार करतो. तर असे भगवंत आहेत. ते कुणीही जगतामध्ये कुठेही त्यांना नैवेद्य दाखवला तरी भगवंत ते स्वीकारतात. पुढे वाचते आहे. जर भगवंत अत्यंत दूर असतील तर ते हे सर्व कसे स्वीकारू शकतात? हेच भगवंतांचे सर्वशक्तिमान रूप आहे. जरी ते आपल्या पृथ्वीपासून अत्यंत दूर अशा धामामध्ये वास करीत असले तरी मनुष्याने अर्पिलेल्या वस्तूंचा स्वीकार करण्याकरिता ते आपला हात कुठेही पसरवू शकतात. हीच त्यांची शक्ती आहे. तर भगवान श्रीकृष्ण हे सर्व शक्तिमान आहेत. त्यांच्याकडे अचिंत्य शक्ती आहेत, म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडे असलेल्या शक्ती त्यांच्याकडे आहेत. तर आपण कुठेही भगवंतांना नैवेद्य दाखवला तरी भगवंत स्वीकारतात. याविषयी जगन्नाथपुरीची जी रथयात्रा असते याचं उदाहरण आपण घेऊ शकतो की जगन्नाथाचा रथ आहे तो असा पुढे 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 जात असतो आणि लोक आसपास लाखो लोक असतात आणि प्रत्येकाने भगवंतांसाठी काहीतरी आणलेलं असतं आणि त्या रथाच्या सर्व बाजूनी भगवंतांना नैवेद्य अर्पण केला जातो आणि भगवंत हे ती सगळे जे नैवेद्य आहेत ते स्वीकारत असतात. पुढे वाचते आहे. ब्रह्मसंहितेमध्ये 5.37 मध्ये म्हटले आहे, गोलोक एव निवसती अखिलात्मभूत. जरी भगवंत आपल्या दिव्य धामामध्ये लीला करण्यात मग्न असले तरी ते सर्व व्यापी आहेत. गोलोक एव निवसती, तिकडे निवास करता आहेत ते. कुठे आहे हे गोलोक वृंदावन? आध्यात्मिक जगतामध्ये आहे. तरी काय? अखिलात्मभूत. तरी भगवंत या भौतिक जगताच्या अखिल सर्व भूत म्हणजे जीवांमध्ये परमात्मा रूपात उपस्थित आहेत. सृष्टीच्या प्रत्येक कणात उपस्थित आहेत. असे भगवंत सर्वव्यापी आहेत. पुढे वाचते आहे, जीव म्हणू शकत नाही की मी सर्वव्यापी आहे. म्हणून हा श्लोक परमात्मा श्री भगवान यांचे वर्णन करतो, जीवात्म्याचे नव्हे. तर आपण जीव आहोत तो आपण एका वेळी एकाच ठिकाणी उपस्थित राहू शकतो. असं नाहीये की आपण एका वेळी इथे पण आहोत पुण्यात आणि त्याच वेळी आपण मुंबईत सुद्धा आहोत, त्याच वेळी आपण दिल्लीत सुद्धा आहोत, असं नाहीये. तर जीव आहे त्याच्यामध्ये या शक्ती नाहीयेत. हे सगळं वर्णन 14व्या श्लोकापासून भगवंत परमात्म्याविषयी करत आहेत. तर अशा प्रकारे हा जो 14वा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.